आता मला सांगा, जी भाषा 2 वेळा संपुष्टात येणार होती, त्या भाषेला जगातील प्रमुख भाषा बनवली ती तिथल्या लोकांनी. ते आपल्या भाषेसोबत अतूट राहिले, ठाम राहिले. मान्य आहे, हे 1 किंवा 2 वर्षात नाही झाले, त्यासाठी शेकडो वर्ष लागली. पण त्यांनी विश्वास ठेवला, धीर धरला, प्रयत्न केले, वेगवेगळे प्रयोग केले, तेव्हा हे शक्य झाले. मग आपण आपल्या भाषेसाठी हे करू शकत नाही? आपण आपल्या भाषेसोबत अतूट राहू शकत नाही का? सर्वांसोबत मराठीतून बोलू शकत नाही का? काही वाचन, काही लिखाण मराठीतून करू शकत नाही का? आपण आपल्या मुलांना मराठीतून अस्खळीत बोलायला शिकवू शकत नाही का? मराठीचा गौरव, अभिमान, शान त्यांच्या मनात रुजवू शकत नाही का? आम्ही पुढच्या व्हिडिओत आपल्या मराठीसाठी आपण काय करू शकतो ते सांगणार आहोत. मराठीत काही नवीन शब्द सुचवू. आपणही आम्हाला काही सूचना करा, उपाय सुचवा, काही पर्याय सांगा. थोडासा का होईना प्रयत्न तर करून पाहूया. बापाची इच्छा असल्यास नक्की काही घडून येईल. बदल आपोआप होत नसतात, ते करावे लागतात. तुम्ही सोबत आलात तर खूप खूप बरं होईल. मी माझे खारूचे प्रयत्न यापुढे चालूच ठेवणार. काहीतरी बदल करण्याचा मी निर्धार पक्का केला आहे. आज येथेच थांबतो. पुन्हा भेटू काही नव्या युक्तीने. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.